तुला पटलं ना की मी सुंदर आहे ते? सारखं असं नको. आता मी गर्ल बनायचं ट्राय करते. आम्ही मॉलमध्ये गेले होते मी फाउंडेशन वगैरे घ्यायला. मला तिथे त्यांनी फसवलं. आम्ही दोघे इथे एकत्रित का आहे तर आज आम्ही काहीतरी नवीन शूट करायचं ट्राय करायला लागलो. आम्ही आज करणार आहे मेकअप फॉर अवर अधिक मास. सर सगळ्यात पहिले आम्ही फेस वॉश करून येतो. लेट्स गो. चल. फेस वॉश केल्यावर आमच्या चेहऱ्यावर आत्ताच ग्लो आलेला आहे. माझा फेस वॉश यूज केलाय ना सेम आम्ही यूज केलाय आणि आम्ही असं ठरवलंय की आम्ही दोघी सेमच प्रोडक्ट्स यूज करून आहे ना मेकअप करणार आहे. मग तो आमच्या दोघींवर कसा दिसतो आम्ही ते बघणार. लेट्स सी. हे असं मी केल्यानंतर इग्नोर करा मला. ओके. आता आमच्याकडे काही नाहीये मेकअप करताना घालण्यासाठी, त्यामुळे आम्ही आता असंच करणार आहे. माझ्याकडे हे रोज वॉटर आहे तर आम्ही ते पहिले स्प्रे करणार आहे. थँक्स. ओके. नेक्स्ट प्रोडक्ट तू सांग. ओके, तर नेक्स्ट आहे मॉइश्चरायझर. तर हे डर्मॅटॉलॉजिस्टने सजेस्ट. तर मी माझं लावणार आहे तिचं लावणार आहे ते माझं आहे. ओके, तुला पण सेम डर्मॅटॉलॉजिस्टने सांगितलेलं पण ठीक पण आहे. आम्ही स्किन हे टाईप वेगवेगळं वेगवेगळं use आहे त्याच्यामुळे आपापलं यूज करू. मेकअपच्या चक्कर मध्ये स्किन खराब नाही झाली पाहिजे. येस. आम्ही एवढे गोष्ट करतो की आमच्याकडे आरसा असून आम्ही फोन मध्ये मध्ये बघूनच आवडणार. नंतर आपल्याला कळेल आपण कसं दिसायला लागेल. एक्झॅक्टली. आपल्याला कन्सिलर पण लावायची गरज आहे असं मला वाटतंय. अरे मला असं काय वाटतंय की आपल्याकडे आरसा असून पण क्लिप्स लावा असे दोन इथे असे. मी तुझे ढापलेत तिथले. कोणताही सीझन असला तरी मॉइश्चरायझर स्किप नाही झालं पाहिजे. पहिले म्हटलं की फाउंडेशन लावूयात, पण आता बाहेर एवढी गरमी आहे म्हणून म्हटलं की नको, इझी पीझी ऑप्शन लावूया आपण चेहऱ्यावरती. काय म्हणतेस? येस. कन्सिलर माझ्याकडे आता माझ्या शेडचं आहे तर आम्ही ते यूज करू. डट 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 डट. बघ हे. ओ माय गॉड, खूपच आहेत. खूप पिगमेंटेशन आहे सगळीकडेच. मी एका मिनिटात मला सगळीकडेच लावायची गरज आहे. ही बघा चिटिंग करते. ही सारखं आरशामध्ये जाऊन आवरून येत आहे. आज केसांचं टेन्शन नाहीये कारण आम्ही कालच हेअरकट केलेलं आहे, त्यामुळे आमचे सेटिंग केलेले केस आहेतच. म्हणजे तरी खराब झाले बट बेटर आहेत रोजच्या पेक्षा. ठीक आहे, मी लावते आता. अगं मी ते एक हॅक बघितली होती इंस्टाग्रामवरती. जेव्हा आपण कन्सिलर लावतो ना तर ते अर्धा मिनिट वगैरे तसंच सोडायचं. ते थोडंसं ड्राय होऊन द्यायचं आणि मग ब्लेंड करायचं, मग ते चांगलं ब्लेंड होतंय. बट वी डोंट हॅव अ टाइम. ओके ठीक आहे. ओ माय गॉड. आणि कन्सिलर आपल्या स्किन टोन पेक्षा थोडं डार्कच असलं पाहिजे तर ते हाईड करतं. खरंच इथे डिफिकल्ट होतं फ्रंट कॅमेरामध्ये बघून मेकअप करायला. माहित नाही कसं शूट करतात या. आता आम्ही तरी ही व्हिडिओ बनवते असे. मला तर अजिबातच नाही जमत आणि मेकअप तर अजिबातच नाही जमत. चीटिंग करताय तू, चीटिंग. तर मी अजून एक चिटिंग करणार आहे. माझे ओठ मला ड्राय वाटायला लागले तर मी हे लावून घेते. तुला पण लावायचं असेल तर नाही, मी माझं लावलेलं आहे. शुगर म्हणजे तू चिटिंग केलेली आहेस. मी फेस वॉश केले लावले. मला ती सवय आहे फेस वॉश केली की लिप बाम लावायची. मला असं वाटतं मला अजून थोडं कन्सिलर लावायची इथे गरज आहे. माझं गेलं नाहीये. माझं गेलंय. येस, तुझं थोडं कमी झालाय. ठीक आहे. आता तर इथे बघून कर. आवर ग पटकन, मी नेक्स्ट प्रोडक्ट दाखवणार आहे. ही खूप वेळ लावते बाबा. आतापर्यंत माझा पूर्ण मेकअप झाला असता करून. शर्ट अप. ओके, तर नेक्स्ट प्रोडक्ट आहे हे. तू हे केलंयस ना का हे उलटच दिसतील प्रोडक्ट? मिरर ऑफ केलंयस का? बरं ठीक आहे, जाऊ दे. तर हे आहे डॉट एन कीचं टिंटेड सनस्क्रीन आणि आमच्या दोघींचा शेड सेम आहे त्यामुळे ह्याचा शेड आमच्या दोघींकडे पण सेम आहे. सो नो वरीज. येस. फाउंडेशनची गुड रिप्लेसमेंट आहे हे प्रोडक्ट. आणि इझी मेकअप असं 2 मिनिटात रेडी. एक्झॅक्टली. म्हणजे आधी असं वाटत की अरे यार हे आहे सेम. अगं घे ग. ओके ठीक आहे.
तर आधी असं व्हायचं की अरे फाउंडेशन लावायचे, अजून मेकअप करायचे, किती वेळ लागेल. पण आता क्विक थँक्स टू डॉट अँड की. क्विक मेकअप. येस. म्हणजे अजून बऱ्याच यांचे आहेत, आपण ट्राय करायचं का? नको. माझ्या स्किन वरती तू यूज कर, तू व्हिडिओ बनव, मी तुझ्या व्हिडिओ मधून लिंक असं कमेंट करून तुझ्याकडून मागवून घेते. ठीक आहे? ठीक आहे, चालेल. आपण दोघे एकमेकींना सपोर्ट करू कॉन्टेंट क्रिएशन. येस, नक्कीच. मी कशी लावते बघ. मला आता कन्सिलर गेलं, नाही. आपण पूर्ण पुसलं ना. मी कधीच याच्यासोबत कन्सिलर यूज केलेलं नाहीये. ए तू गोरी दिसायला लागली जरा, मी कशी दिसायला लागले अजून. पुढे ये जरा. मेरे को भी आने दे रे, साइड हट रे थोड़ा. ठीक आहे, थांबा. चुकलंय, मला जागा कमी पडली इकडे कपाटे. नो वरीज. ठीक आहे, नेक्स्ट प्रोडक्ट इज व्हॉट इज नेक्स्ट. ओके, नेक्स्ट आपण ब्लश लावूयात का? डायरेक्ट. आणि याच्यावर काय लावायचं? अच्छा, ह्याच्यावर काय लावायचंय? फाउंडेशन काय असतं ते? लूज पावडर माझ्याकडे नाहीये, मी वापरत नाही. ठीक माझ्याकडे आहे पण मला नाव माहित नाही त्याची. आय एम सॉरी. पावडर. आणि आता आमच्याकडे ब्रश पण एकत्र आम्ही दोघे असं करायला नाही पाहिजे, पण असू दे. सेम जीन्स, सेम किटाणू. आणि सकाळपासून आम्ही एकत्र आहे तर सेमच किटाणू असतील आमच्या चेहऱ्यावरती. सेम फेस वॉश. पण एनिवे तो फेस वॉश माझ्याकडे पण तोच आहे, मी पण तोच वापरते घरी. हो, मला सजेस्ट केला डर्मॅटने, पण हिने चोरला. ती डर्मॅट कोण सजेस्ट केली ते सांग आता. ती डर्मॅटोलॉजिस्ट मीच तिला सजेस्ट केली होती आणि तिला तिचा खूप छान रिझल्ट आला होता. आणि तुझ्या इथे पापणी मला परत जायची गरज आहे तिच्याकडं. खूप माझी स्किन खराब लागलेली आहे परत. अरे भयान रुक. टाकू. मी कधी लावत नाहीये. गरज आहे का मला? मला हो. असं ड्यूई मेकअपच आवडतो. ओके. पण ठीक आहे, पण आमच्या दोघींच्या स्किन मध्ये पण डिफरन्स आहे. तिची ड्राय स्किन आहे, माझी ऑइली स्किन आहे, तरी पण सेमच मेकअप करतोय मी. आता सेम प्रोडक्ट्स यूज करायचे म्हणून मी हे यूज करत आहे. नाही तर मला असं ड्यूई मेकअप आवडतो. ड्यूई म्हणजे असं शाईन ग्लो करणारा स्किन. आपण तिला ना हायलाइटर. हायलायटर. ओके, ठीक आहे. एवढा हार्डवाला मेकअप करायचा आहे का? मला माहिती नव्हतं. ठीक आहे, आता मेकअप करायला स्टार्ट केलं तर करू शकतो आपण. ठीक आहे, बस झालं आहे. ठीक आहे. व्हॉट इज नेक्स्ट? आता ब्लश लावायचं का आय शॅडो लावायचं? आय शॅडो. हा आय शॅडो आम्ही यूज करणार आहे, नायकाचा आहे. तुझ्याकडे पण सेम आहे ना? घे. माझा तुटला. बरं, ठीक आहे. आता पण अजून सेमच ब्रश यूज करणार. नाही, मी हाताने लावेन कारण मला ब्रशनी लावायला येत नाही. मी ब्रश नाही लावेन. बेस साठी तेवढं नाही बघणार आहे मी. आता सेम पॅलेट आहे, बस झालं. मी बेस साठी हा कलर यूज करणार आहे आणि तो असं आयलिड्स वर लावायचा असं आणि स्मज करून घ्यायचं. मी तरी हिचे इन्स्ट्रक्शन्स ऐकत नाही, तुम्ही ऐका. आणि जे हे जे असतं ना, ह्याला काय म्हणतात मला माहित नाही. तर इथे ना थोडासा असं डार्क कलर आहे ना, तो इथे लावून घ्यायचा असं. तर तुम्ही दोन्ही डोळ्यांमध्ये डिफरन्स दिसत असेल. इथे लाईट थोडासा असतं तर ते असं असतं ना की घरी माझी मम्मी वगैरे टीचर आहेत आणि मी स्वतःच्या घरातल्या टीचरचं ऐकत नाही, पण मी बाहेरच्या टीचरचं ऐकते. तसं काम आहे. मी हिचं काही ऐकत नाही. तुम्ही ऐका. पण सगळं जग फॉलो करते माझ्या टीचरला, पण मी नाही फॉलो करणार कारण ती माझी मम्मी आहे. ठीक आहे, असू दे ग. एक दिवस कळेल तुला. पण तुझ्या हातापेक्षा माझं तरी छान लावायचंय मी अजून. ओके. आता इथे थोडंसं लावून घेते मी. आणि मला थोडंसं शिमरी. तू ब्लश आणलायस की माझा यूज करायचा आहे? मी आय शॅडो पॅलेटच ब्लश लावणार आहे. पीच कलरचा ब्लश नाही आहे माझ्याकडे. आणि हे एवढंच लावायचं का? अजून लावायचं होतं? हो, असं चमकायला नको का? हा. आणि माझ्याकडे काय म्हणतात तिला, ब्लशचा हा वाला आहे ब्रश, पण याला खाली काही नाहीये. ते तुटून गेलंय. ही काही सुद्धा मला करू देत नाहीये, सगळं स्वतः डन.
त्यातलं पिंक निघालं होतं का आधीचं तुझं? काय नाही होत त्याला. पिंक पीच मिक्स. मला ब्रश धुवायची गरज आहे, ठीक आहे आता. म्हणून मी अशा टाईपचे व्हिडिओ बनवत नाही, कारण मला ते जमतच नाही. घरातले मला दे डोंट कन्सिडर मी ॲज अ गर्ल. पण काय झालं माहितीये, म्हणजे हिच्याकडे आधी काहीच नसायचं, काही म्हणजे लिटरली काहीच नसायचं. मी लिपस्टिक पण हिची आणि दीदीची यूज करत होते. पण आता उलट झालंय, आता हिच्याकडे आमच्यापेक्षा जास्त मेकअप प्रोडक्ट्स आहेत. पण मी ते यूज नाही करत. लूज पावडर नाहीये माझ्याकडे, हिच्याकडे आहे. हायलायटर आहे, कन्सिलर आहे, जे माझ्याकडे काहीच नाहीये. एक कन्सिलर हिचं मी ढापलं होतं, जे शुगरचं संपत आलं होतं, तिला म्हणलं मला दे. काय झालं तुम्हाला मी त्याची स्टोरी सांगू शकते. आम्ही मॉलमध्ये गेले होते मी फाउंडेशन वगैरे घ्यायला. मला तिथं त्यांनी फसवलं की तुम्ही हे पण घ्या, तुम्ही ते पण घ्या, तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा. असं मला कोणीही फसवू पण शकतं. पण सध्या मेकअपचं जास्त प्रोडक्ट्स हिच्याकडे आहेत आमच्यापेक्षा. म्हणून मी आणि की माझे jewelry. प्रोडक्ट्स घेऊन जा आणि तू Exactly. व्हिडिओ बनव आणि तुला कसे सूट होतात ते तू लोकांसोबत शेअर कर रिव्ह्यू. आणि ज्वेलरी सुद्धा हिच्याकडे जास्त आहे आमच्यापेक्षा. आता मी गर्ल बनायचं ट्राय करते. सारखं असं नको. आता मी गर्ल बनायचं ट्राय करते. सरंगे. ठीक आहे, आता ब्लश झाला, आय शॅडो झाला, आता काय राहिलं आपलं? लिपस्टिक फक्त आणि हायलायटर. हा, आयब्रोज पण मला येत नाहीत फील करायला, सो मी फक्त असं त्यांना हे करते, माझ्याकडे नीट हे करते. किती लगेच लुक चेंज होते. आपण तुझा झालाय, माझा झालाय. येस, कारण माझ्या आधीपासूनच शाळा आहेत. दिस इज केला कुठंच लिहिलेलं. सॉरी, हे केब्युटीचं माझ्याकडे आहे. आपण थोडंसंच घेऊन लावू, कारण याच्यातून खूप येते पंप केल्यानंतर. ओ बस एवढंच घ्यायचं. हो, मी हायलायटर वगैरे काही लावत नाही. मी पण नाही लावत, पण माझ्याकडे आहे. पैसे कसे बर्बाद करायचे हे धनुकडून हिच्याकडून शिका. शिका. काय संबंध, माझ्याकडे नाहीच आहे हे प्रोडक्ट. बाई, काय हा प्रकार, काय हा प्रकार. माझ्यावरती काही त्यांचा इफेक्ट होत नाही आहे का प्रोडक्टचा? माझी स्किन खाऊन टाकायला लागली का प्रोडक्ट्स? ड्राय झाल्या प्लीज. मावा माझं नाक कसं चमकतं, तेच मी म्हटलं घे जरा. माझ्या इथं आहे प्रोडक्ट, माझ्या चेहऱ्यावरती तरी इथे दिसतंय थोडं बघ इथे. लाईट चमकायला लागली. मे बी ना आपल्याला ते लाईटची गरज आहे मेकअपचे व्हिडिओज करायचे असतील तर, कारण ह्या नॉर्मल लाईटमध्ये नाही दिसत फोनमध्ये की चेहऱ्यावरती आम्ही काय काय लावलं. ठीक आहे, काय गरज आहे, बाहेर गेल्यावर दिसेलच. ठीक आहे, आता नेक्स्ट लिपस्टिक. हां, तर मी लिपस्टिक लावणार आहे 3 शेडमध्ये. 3 शेड मिक्स करणार आहे मी आज. म्हणजे ही काही शेड नाही आहे, हा लिप लायनर आहे ब्राऊन कलरचा. तर पहिला मी आउटलाईन काढून घेते. खूपच लिप बाम लागले वाटतं. तू चीटिंग केलेलीस ना? चीटिंग करताय साला, चीटिंग करताय. खूप घाण दिसते, मी इथं जाऊन करते. तुला पटलं ना की मी सुंदर आहे ते? मी कधी म्हणाले तू सुंदर नाहीयेस? तू सुंदर नाही आहेस असं म्हटलं नाही आहेस, पण तू सुंदर आहे असं पण म्हटलं नाही आहेस कधी मला. शट अप. मी आता आउटलाईन बनवली, धर तू बनव. तू बनव मला. मला नाही येत, दुसऱ्यांना काही येत नाही मला करायला. मी ट्राय करते. येते ग. आता मध्ये लावायची आहे ही लिपस्टिक. ही माझी गो टू लिपस्टिक आहे. माझी नाहीये, पण मी लावणार, कारण आम्ही सेमच हो. यूज करणार प्रोडक्ट. कारण ही ऑफिस साठी एकदम परफेक्ट आहे. पण आता ऑफिस अरे अरे पण मी काय सांगते, ऐक ना पुढचं. ही ऑफिस साठी एकदम परफेक्ट आहे आणि माझी फेवरेट आहे. आणि मी ही का लावते, कारण की माझे लिप्स खूप पिगमेंटेड आहेत आणि हा थोडासा नॅचरल पिंक शेड येते. मग असं पिगमेंटेशन हाईड होतं, मग त्याच्यावर आपण कोणताही दुसरा कलर लावू शकतो. तेल दे मला, नको. हा, मला तर माहित पण नाहीये की मी कोणती साडी घालणार आहे, पण मी मेकअप हा जो मेकअप पूर्ण होत आहे, हा माझ्या साडीच्या अकॉर्डिंग होत आहे. दर हे बघा, मला कसाही मेकअप चालतो. किती नॅचरल शेड आहे बघ. अगं बरं ठीक आहे, लाव. आणि
तुझ्या ओठांवर किती वेगळी दिसते माझ्या. कारण की माझे पिगमेंटेड लिप्स आहेत, तुझे पिंक आहेत तर तुला ते वेगळं शेड दिसतं, माझ्या ह्याच्यावरती वेगळी शेड दिसते. आणि माझ्या खड्ड्यांमध्ये जाऊन जाऊन आहे ना असं एकदम छान चमकायला लागले माझे खड्डे. शडा आपण आपल्या स्किनला असं हे नाही केलं पाहिजे. वी शुड लव्ह आवर स्किन, वी शुड लव्ह आवर सेल्फ, तरच आपण हे करतो. ठीक आहे. तर नेक्स्ट प्रोडक्ट आहे हा लिपस्टिक. हा लिपस्टिक ही लिपस्टिक अगं अजून मी तुला काय सांगितलं 3 शेड आपण यूज करणार आहे. तर ही आहे नेक्स्ट. मला माझ्या ह्या अर्धाच्या ड्रेसवरती सूट व्हायला लागला हा मेकअप है ना. ही लिपस्टिक छान आहे, तू पण घे. ओके लिंक दे. माझ्या रील वरती जाऊन कॉमेंट कर, तुला मिळेल, जिथे मी माझे सगळे मेकअप प्रोडक्ट्स टॅग केलेले आहेत. ते आता हे लावूयात. आता हा असा पीच असा शेड आहे. ला 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 ला. ओ माय गॉड, खरं सांग रिअल मध्ये कसं दिसतंय सांग. पण तिथे कॅमेरा इज नॉट डुईंग जस्टिस. आणि मला थोडंसं ना तुटले काय लिपस्टिक. त्याचं झाकण तुटलंय. सगळं तुटकं फुटकं. कारण मी तुला का सांगते, नको तुला सांगू. काय आठवतंय? नाही, काय नाही नाही. मी सांगणार आहे. हिच्या बर्थडे सेलिब्रेशन साठी विलाला गेलो होतं, तर त्या दिवशी म्हणजे माझ्यामुळे तुटलं. हा, तर त्या दिवशी माझा जो मेकअपचा पाऊच होता त्याच्यावरती काहीतरी सामान आणून ठेवलं होतं. त्यात त्यातले अर्धे मेकअपचे प्रोडक्ट सगळे तुटले. माझं लिप बामचं झाकण तुटलंय, ह्या लिपस्टिकचं झाकण तुटलं, आणि प्लस माझं जे मला छान नाही दिसत. अंडरआर्म रोल ऑन होतं बघू. ए दिसतंय छान. साईडनं अजून परत आपल्याला हे लावायचंय. तू पूर्ण त्याच्यावरती लावलंयस, आउटलाईन घालवलीयस तू लावलेली. खरंच छान दिसतंय. तू कधी नवीन शेड ट्राय करत जा. माझ्याकडे एकच लिपस्टिक आहे, मी तीच नेहमी लावते. एक नाहीये, भरपूर लिपस्टिक आहेत, पण तिला मी एक तीच लावते. लावायची असते. पण guys- फेवरेट आहे. पण गाईज आय एम टेलिंग यू, हे रिअल मध्ये इतकं छान दिसतंय. हा जो लिप कॉम्बो आहे ना तो खरंच छान दिसतो. बाहेर गेल्यानंतर जर नॅचरल लाईट मध्ये जर ते दिसलं तर मी तुम्हाला दाखवते. म्हणजे मी हिला मला दाखवायला सांगते. दिस इज बघ. टू मच. बघ कसं दिसतंय, खरं सांग, खरं सांग. छान दिसतंय है ना. अगं 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 लग्नासाठी पाहुणे नाही बघायला येणार आहेत, लग्न झालंय तुझं. तुम्हाला आवडतो आवडतं म्हणजे final साडी look घालतो. दाखवतो. ज्वेलरी पण डायरेक्ट घालून दाखवायची का. फायनल एकदम फायनलच दाखवतो Okay. तुम्हाला. आणि लुक आमचा येस सॉरी आम्ही साडीचे लिंक्स वगैरे टॅग नाही करू शकत कारण त्या ऑफलाईन. ऑफलाईन मोस्टली साड्या सगळेजण ऑफलाईनच घेतात, Yes. ऑनलाईन घेतात. कॉटनच्या भेटूयात. वगैरे साड्या घेतात. तर हा आहे आमचा फायनल लुक. अजून आम्ही बाहेर जाऊन आमच्या हस्बंड्सना काम लावणार आहे थोडं, तिथे पण आम्ही तुम्हाला प्रॉपर दाखवू. आणि आमचा मेकअप पण दोघींचा कसा वेगवेगळा दिसतोय ते पण आम्ही तुम्हाला उजेडात दाखवतो, जरा नॅचरल लाईट मध्ये. सेम मेकअप केलेला आहे. पण हिला छान दिसतं, जास्त ही गोरी दिसायला लागली आणि मी थोडीशी काळपट दिसायला लागली. काहीतरी मिसिंग वाटतंय मला. हम्म. आयलाइनर लावलं नाहीये. हो, मला नकोच. सॉरी, आता संपलं ना, आवरून झालंय. आता तुला आता आठवलं त्याच्यात मी काही करू शकत नाही, मी नाही लावणार आहे. ठीक आहे, मी आजारी दिसते आयलाइनर नाही लावलं तर. मी लावते. आता तिचं तोंड बघा. मी कॉन्सन्ट्रेशन नाही लावत. आता नॅचरल लाईट मध्ये जरासा वेगळा दिसतोय ना मेकअप. आता म्हणजे इथे ऍक्च्युअल मध्ये जसा दिसतो तसं दिसतोय. थोडेसे आपण हे दिसतो, शेड थोडी हा. लाईट झाली आमची, म्हणजे सावली आल्यासारखं वाटतं. पण छान झालाय पण मेकअप. हा आता उजेड दिसतो बघ.